नमो बुद्धाय जय भीम. मी निकिता स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया, लोक तर बदलणार नाहीतच, पण तुम्ही तर बदलू शकता ना स्वतःला. तर बुद्ध काय सांगतात चला पुढे पाहूया. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. गौतम बुद्ध म्हणतात, तुमच्या दुःखाचं कारण दुसरे लोक नाही, तर त्यांच्याकडून ठेवलेल्या अपेक्षा आहेत. आपण आयुष्यभर लोक बदलावेत म्हणून प्रयत्न करतो. कोणी आपल्याशी चांगलं वागावं, आपल्याला समजून घ्यावं, आपल्यावर प्रेम करावं. पण बुद्ध सांगतात, जग बदलण्याचा प्रयत्न करू नका, स्वतःचे विचार बदला. जेव्हा तुम्ही स्वतःला मजबूत बनवता तेव्हा अपमान तुम्हाला तोडत नाही, टीका तुम्हाला थांबवत नाही आणि अपयश तुम्हाला हरवत नाही. लक्षात ठेवा, तुमची शांतता हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. रागाने निर्णय घेऊ नका, संयमाने मार्ग निवडा. आजपासून एक निर्णय घ्या, कोण काय बोलतं यापेक्षा मी काय बनतोय यावर लक्ष द्या. कारण स्वतःवर विजय मिळवणारा माणूसच खरा विजेता असतो, असं बुद्ध म्हणतात. तुमच्या हातातून जे निघून गेलं त्याच्यासाठी रडत बसण्यात काहीच अर्थ नाही. बुद्ध काय सांगतात पहा, तुमच्या हातातून जे निघून गेलेलं आहे त्याच्यासाठी रडण्यात आयुष्य वाया घालूच नका. कारण प्रत्येक गोष्ट कायमची नसते, दुःखही नाही आणि सुखही नाही. जीवनात जे घडतं ते तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर अधिक मजबूत बनवण्यासाठी घडत असतं. आज तुमची परिस्थिती कठीण असेल, लोक तुमची किंमत करत नसतील, तुमच्या मेहनतीचं फळ मिळत नसेल, तरी थांबू नका. कारण बी पेरल्याबरोबर झाड उगवत नाही, त्याला वेळ द्यावा लागतो, संयम ठेवावा लागतो आणि रोज त्याची काळजी घ्यावी लागते. तसंच तुमच्या स्वप्नाचंही आहे. मेहनत करत राहा, स्वतःवर विश्वास ठेवा आणि कोणाच्याही नकारात्मक बोलण्याने तुमचा मार्ग बदलून देऊ नका. बुद्ध सांगतात, हजारो युद्ध जिंकण्यापेक्षा स्वतःच्या मनावर विजय मिळवणं हेच सर्वात मोठं यश आहे. म्हणून आजपासून इतरांशी स्पर्धा करू नका. कालच्या स्वतःपेक्षा आज चांगले बनण्याचा प्रयत्न करा. एक दिवस असा येईल ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं होतं तेच लोक तुमच्या यशाचं कौतुक करतील. आणि शेवटी बुद्ध आपल्याला एक अतिशय मोठा धडा देतात. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती प्रसिद्धी आहे, किती लोक तुमच्यासोबत आहेत, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात किती शांतता आहे. पहा, बुद्धांनी किती छान सांगितलं आहे. तुमच्याकडे किती पैसा आहे, किती प्रसिद्धी आहे किंवा किती लोक तुमच्यासोबत आहेत, यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मनात किती शांतता आहे. कारण अस्वस्थ मनाला संपूर्ण जग मिळालं तरी समाधान मिळत नाही, पण शांत मन असलेल्या माणसाला थोड्याशा गोष्टीतही आनंद सापडतो. म्हणून प्रत्येक सकाळी स्वतःला एक प्रश्न विचारा, आज मी कोणाला हरवणार नाही, आज मी स्वतःला अधिक चांगलं बनवणार आहे. तुमचे शब्द प्रेमाचे ठेवा, तुमचे विचार स्वच्छ ठेवा आणि तुमची कर्म प्रामाणिक ठेवा. लक्षात ठेवा, काळ प्रत्येक जखम भरून काढतो, पण संयम ठेवणारेच त्या काळापर्यंत पोहोचतात. म्हणून कितीही संकटे आली, कितीही अपयश आलं तरी स्वतःवरचा विश्वास कधीही सोडू नका. कारण अंधार कितीही दाट असला तरी एका छोट्याशा दिव्याचा प्रकाश त्याला दूर करण्यासाठी पुरेसा असतो. तसंच तुमच्या आयुष्यातील आशेची एक छोटी किरणही तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकते. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ज्याला या व्हिडिओची गरज आहे त्याच्यापर्यंत पोहोचवा. लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसाठी. नमो बुद्धाय जय भीम.